हॅलो गाईज, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे कारण मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे माझी कंटेंट क्रिएशनची जर्नी. तर माझी जर्नी अशा प्रकारे स्टार्ट झाली की माझा 1-2 वर्षापूर्वी जेव्हा माझा बर्थडे होता त्यावेळेस मी असाच रँडम प्लॅन केला की या बर्थडेला मला थोडंसं काहीतरी असं वेगळं शूट करायचंय, जे की मी तेव्हापर्यंत केलेलं नव्हतं. ज्याच्यामध्ये मला एक डान्सचं शूट करायचं होतं. त्याच्या आधी मला वाटतंय TikTok, Instagramवर सगळेजण कंटेंट क्रिएशन करत होते. पण माझ्या डोक्यात ते कुठेच नव्हतं, की मला रील्स बनवायचे आहेत, शॉर्ट्स बनवायचे आहेत, माझं चॅनल चालू करायचं असं काहीच माझ्या डोक्यात प्लॅन नव्हता. अचानकच मला असं वाटलं, की यार या बर्थडेला काहीतरी स्पेशल करूया आणि मी लहानपणापासून मला डान्सची खूप जास्त आवड होती. माझ्या मम्मी-पप्पांना माझा डान्स खूप जास्त आवडायचा. माझे फ्रेंड्स होते, सगळ्यांनाच माझा डान्स खूप आवडायचा. तर म्हटलं यार एवढ्या वर्षानंतर ठीक आहे आपण एखादा डान्सचा व्हिडिओ एक मेमरी म्हणून आपण शूट करूयात. मग आमचा असा अचानकच 2 दिवस आधी प्लॅन ठरला. मग मी थोडीशी रिहर्सल केली, तयारी केली शूटसाठी, ड्रेपरीची तयारी केली आणि त्याच्यानंतर आम्ही ते शूट केलं. आणि हे शूट करायला मला मदत केली होती माझा एक फ्रेंड आहे आकाश तो, माझी सिस्टर आहे छोटी प्रगती आणि साक्षी, माझ्या बहिणीची मुलगी. तर आम्ही तिघे चौघ जण गेलो होतो शूटला. तिथे आम्ही रँडम शूट केलं. एक फोटो सिनेमॅटिक शूट्स, फोटोज आणि एक डान्सचा व्हिडिओ. तर तो डान्सचा व्हिडिओ ज्यावेळेस मी बर्थडेच्या दिवशी अपलोड केला. अपलोड नाही WhatsAppला स्टेटस टाकला, जो की सगळ्यांनी बघितला. तर सगळ्यांना तो इतका आवडला. मला एवढ्या जणांचे रिप्लाय आले, की "किती सुंदर डान्स केलायस तू, किती छान दिसतेस." तर मग त्यानंतर मला हळू असं वाटायला लागले, की यार आपण तर सगळ्यांना खूप जास्त आवडायला लागलोय. आपला डान्स पण सगळ्यांना आवडतोय. तर मग अचानकच मला असं क्लिक झालं, की यार आपण पण थोडंसं कुठेतरी स्टार्ट करून बघूया. जर रिस्पॉन्स चांगला मिळाला तर मिळाला. तर त्याच्यानंतर सगळ्यात फर्स्ट की प्रश्न असा, की आता पप्पांना विचारावं लागेल चालू करायचं की नाही. मग मी विचारलं पप्पांना, की असं-असं माझ्या डोक्यात आहे, की मला बनवायचंय, करायचंय, मला माझं चॅनल आणि ओपन करायचंय असं. तर पप्पा बोलले, की "ठीक आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तू कर, आमचा आहे सपोर्ट." मग तिथून पुढे मग मी माझ्याकडे तेव्हा साधा फोन होता. साधा म्हणजे Vivoचा होता Android. पण त्याच्यामध्ये काही शूट पॉसिबल नव्हतं. त्याच्यानंतर माझं असं चाललेलं, की ठीक आहे यार थोडासा अपग्रेड करूया मोबाईल. तर मला घरच्यांनी फोर्स केला, की थोडासा नाही तू आता iPhoneच घे. जर तुला याच्यात पडायचं तर प्रॉपर तू थोडंसं प्लॅनिंग कर. मोबाईल घेऊयात आपण तुला आणि तू शूटला स्टार्ट कर. मग त्याच्यानंतर माझा फर्स्ट मोबाईल जो की मी अजून पण यूज करते iPhone 13. तर या जर्नीमध्ये मला चॅलेंजेस पण खूप आले. जसे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम. मला टाईमच देता येत नव्हता. कारण मला ऑफिसचं काम असायचं आणि मला शूट करायला हेल्प करणारी माझी बहीण ती तर सातारला होती गावाला. तर मग माझं असं असायचं की 1 दिवसाचा टाईम असायचा तेवढ्यात मी घरी जाऊन शूट करून मग मी वापस यायचे. कधी-कधी आम्ही रात्रीच्या 3 पर्यंत शूट केलेलं आहे आणि सकाळी 6 वाजताच्या गाडीने मी पुण्याला रिटर्न आली ऑफिससाठी. आणि त्याच्यानंतरचं चॅलेंज म्हणजे जेव्हा माझी बहीण अवेलेबल नसेल, त्यावेळेस माझी मम्मीने माझं शूट केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मम्मी-पप्पांना असं टेन्शन होतं, की हिला तर एवढी आवड आहे कंटेंट क्रिएशनची, हिला एवढा डान्स आवडतो. पण लग्नानंतर कसं होणार? तिला जी माणसं भेटतील, जो हसबँड भेटेल, तो तिला सपोर्ट करेल का? आणि माझ्यासाठी पण खरं तर हे चॅलेंजिंगच होतं. कारण रोहितला डान्स बिलकुल आवडत नव्हता. पण त्याला हळू आवडायला लागला कारण त्याला मी आवडायला लागले. आणि म्हणजे हां, हे खरं आहे, की त्याला बिलकुल डान्स आवडत नव्हता. पण हळू-हळू त्याला सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या, की ठीक आहे, तू करतेस ते चांगलं करते आणि ऑब्व्हियसली सगळे कौतुक करत होते. त्याच्यामुळे त्याचा पण बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला, की ठीक आहे, तू करतेस ते चांगलं आहे, माझा फुल सपोर्ट आहे. तर आता लोकांना प्रश्न पडतो, पहिला मम्मी-पप्पांना पडत होता, तसंच आता लोकांना प्रश्न पडतो, की हिच्या सासरकडचे हिला काही बोलत नाहीत का? एवढी फ्रीडम कशी काय हिला? हिचे व्हिडिओज, हिचा फॅशन सेन्स सगळ्याच गोष्टी एकदमच डिफरंट आहेत. तर हां, आहे. सासू-सासरे पण सपोर्ट करतात मला. इकडच्यांचं असं काहीच रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. उलट ते मला एन्करेज करतात, की "तू कर, आमचा फुल सपोर्ट आहे. तुला जेवढा टाईम देता येईल, तेवढा तू टाईम तुझ्या या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीसाठी दे." त्याच्यानंतर अजून एक चॅलेंज म्हणजे बरेच जण होती बोलणारी, की "कशासाठी हे करतेयस? म्हणजे काही गरज नाहीये सोशल मीडिया वगैरे." कारण ज्यावेळेस मी माझा चॅनल चालू केला, त्यावेळेस जवळपास माझ्या रिलेटिव्हजमध्ये किंवा माझ्या गावामध्ये लांब-लांबपर्यंत माझ्या ओळखीमध्ये कुणाचंच चॅनल नव्हतं किंवा कोणीच कंटेंट क्रिएशन करत नव्हतं. तर मग असं होतं, की ही का हे सगळं करतेय? कारण सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी मी करायला गेले, त्याच्यामुळे सगळ्यांचं क्रिटिसाइज मला सहन करावं लागलं थोडंसं.
जास्त नाही, कारण मम्मी-पप्पांनी, माझ्या भावानी, माझ्या बहिणीने मला इतका स्ट्राँगली सपोर्ट केलेला, की कुणाची जास्त हिंमतच झाली नाही, की येऊन बोलायची, की ही कशासाठीच करतीये म्हणून. हे बरोबर नाहीये. कारण मम्मी-पप्पांचं असं असायचं, की माझा व्हिडिओ पडला, की तिकडे त्यांचे सगळ्यांचे स्टेटस पडायचे, की सगळ्यांनी बघा म्हणून. तर अशा प्रकारे त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. पण मम्मी-पप्पांना हे एक टेन्शन होतं, की आता आम्ही सपोर्ट करतोय. चौघंजण पण. पण लग्नानंतर कसं होईल? लग्नानंतर तिचा हसबँड, तिचे सासरकडचे जर त्यांनी सपोर्ट नाही केला, तर आमची मुलगी नाराज होईल, असं यांना ॲक्चुअली टेन्शन यायचं माझं लग्न करायच्या आधी. पण आता लग्न झालंय, तर आता लोकांना प्रश्न पडतो, की "अरे, ही एवढी फ्रीडम कशी काय हिला? की एवढे छान डान्सचे व्हिडिओज ही अजूनही कंटिन्यू करते. हिचा फॅशन सेन्स, ती फॅशनेबल कपडे पण यूज करते. तर कसे काय? हिला कोणाचे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत का? हिची सासू काही बोलत नाही का? हिचा हसबँड काही बोलत नाही का?" तर ॲक्चुअली मला कोणीच रिस्ट्रिक्शन्स घालत नाही. उलट ते सगळे मला सपोर्ट करतात जास्त. आणि राहिला विषय माझ्या हसबँडचा, तर त्याला तर डान्स ही गोष्ट अजिबातच आवडत नव्हती लग्नाच्या आधी. त्याचं असं होतं, की "यार तुला आवडतंय म्हणून मी फक्त सपोर्ट करते, की तुला करायचंय तर कर." पण आता हळू असं झालंय, की त्याला माझ्यासोबत माझा डान्स पण आवडायला लागलाय आणि हळू आता तुम्ही बघताय त्याला माझ्या व्हिडिओजमध्ये पण हळू तो पण इंटरेस्टेड व्हायला लागलाय या सगळ्यामध्ये. तर ॲक्चुअली तो बघतोय माझी ग्रोथ म्हणा किंवा माझा इंटरेस्ट म्हणा, माझी आवड म्हणा, की त्याला पण असं वाटतंय, की ठीक आहे हिला आवडतंय, तर आपण याच्यामध्ये हिला सपोर्ट काही झालं तरी करायचा. आणि अशा प्रकारे असं झालंय आता, की दोन्ही फॅमिलीचा मला इतका जास्त सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मी मेंटली पण खूप स्टेबल आहे, की ठीक आहे मी आता बिनधास्त मला जे करायचंय ते मी बिनधास्तपणे करू शकते. ज्या फॅशनची कपडे यूज करायचे आहेत ते मी करू शकते. जसे डान्सचे व्हिडिओज बनवायचे, काय अपलोड करायचं, काय नाही करायचं याचा मला कुणाचाही विचार करायची काहीही गरज पडत नाही, खरं सांगायचं तर. आणि या सगळ्यात म्हणाल तर माझा छोटा भाऊ आहे. त्यानी पण खरं तर मला खूप जास्त सपोर्ट केलाय पहिल्यापासून या जर्नीसाठी. iPhone पर्चेस करायला पण मला त्यानेच हेल्प केलेली. तर हां, मी थँकफुल आहे सगळ्यांना, की एवढ्या सगळ्या लोकांनी मला इथपर्यंत येण्यासाठी मदत केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे YouTubeची माझी फॅमिली आणि Instagramची फॅमिली ज्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आली आहे. तर सो मच सगळ्यांना, की तुम्ही आत्तापर्यंत मला इतका सपोर्ट केलात आणि मी होप्स ठेवेन, की इथून पुढे पण तुमचा असाच सपोर्ट राहील. जर तुम्हाला पण अशीच कंटेंट क्रिएशनची जर्नी स्टार्ट करायची असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, की तुम्ही उद्याची वाट बघू नका. तुम्ही आजच तुमची जर्नी स्टार्ट करा, तर तुम्हाला उद्या जाऊन सक्सेस मिळेल. तुम्ही असं नाही म्हणू शकत, की माझ्याकडे ट्रायपॉड नाहीये, रिंग लाईट नाहीये, चांगला मोबाईल नाहीये. तुमच्याकडे जे आहे, जे अवेलेबल आहे, त्या झिरोपासून तुम्ही स्टार्ट करा. हळू नक्की ग्रो करा. कारण आता माझी पण Instagramची अर्निंग स्टार्ट झालेली आहे आणि मी खूप खुश आहे. कारण आत्ता जो मी हा माईक जो यूज करते Digitechचा, तो पण मी माझ्या Instagramच्या अर्निंगमधूनच बाय केलेला आहे. असं नाही की मी याच्या आधी करू शकत नव्हते. करू शकत होते. पण माझी अशी इच्छा होती की ज्यावेळेस माझं अर्निंग स्टार्ट होईल या कंटेंट क्रिएशनचं, त्याच वेळेस मी या गोष्टी बाय करेन. जसं की माईक होता, जसे की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला बाय करायच्या आहेत आणि हळू आता मी करेन त्या. तर माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला पण सक्सेस नक्की मिळेल. तर या चॅनलवर मी आता माझे आणि रोहितचे डेलीचे व्लॉग्स टाकते. तर होप सो की तुम्हाला ते आमचे व्लॉग्स आवडतील आणि असेच अधून-मधून मी इन्स्पिरेबल माझे व्हिडिओज जे की तुम्हाला इन्स्पायर करू शकतील तुमच्या जर्नीसाठी असे पण टाकत जाईन. आणि तुमचे जर काही क्वेशन्स असतील, जे तुम्हाला मला विचारायचे असतील, तर तुम्ही कमेंट करा. मी नक्की तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देईन. आणि थँक फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि भेटूया आता आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.